मी डॉक्टर आदिनाथ वाघ, मी एक गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट, हेपॅटॉलॉजिस्ट आणि एंडोस्कोपी तज्ञ म्हणून संभाजीनगर येथे कार्यरत आहे. आज आपण क्रोन्स आणि कोलायटिस अवेअरनेस वीक या निमित्त क्रोन्स डिसीज या आजाराबद्दल थोडीशी माहिती करून घेणार आहोत. तर क्रोन्स डिसीज म्हणजे काय? क्रोन्स डिसीज हा IBD म्हणजेच इन्फ्लेमेटरी बाउल डिसीज या आजाराचा एक उपप्रकार आहे. या आजारामध्ये पचन संस्था व पचन संस्थेव्यतिरिक्तही काही अवयवांवरती परिणाम होतो, जसे की डोळे, जॉईंट्स, स्किन, लिव्हर, पिलियरी ट्री, इंटेस्टाईन तर आहेच. इंटेस्टाईन मध्येही तोंड, अन्ननलिका, जठर, गॅस्ट्रोड्युओडेनम, छोटी आतडी, मोठी आतडी आणि गुदद्वार. क्रोन्स डिसीज हा साधारणतः डेव्हलप्ड म्हणजे विकसित देशांमधला आजार समजला जायचा, परंतु काही दशकांपासून त्या आजाराचा प्रादुर्भाव भारतातही दिसायला लागलेला आहे. पूर्ण आशिया खंडाचा आपण विचार केला, भारतामध्ये त्याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो. साधारणतः 0.3% म्हणजेच हजारामध्ये 3 लोकांना या आजाराने ग्रासलेले आहे. आता याची मुख्य लक्षणे आणि चिन्हे काय आहेत ते आपण बघूयात. प्रामुख्याने क्रोन्स डिसीज मध्ये आतड्याच्या खालच्या भागावर जास्त परिणाम. याची लक्षणे सौम्य ते गंभीर असू शकतात, कधी कधी हळूहळू डेव्हलप होऊ शकतात किंवा कधी कधी अचानकही उद्भवू शकतात. रोग झाला असताना आपल्याला पुढील प्रमाणे काही लक्षणे दिसून येतात, जसे की भूक कमी लागणे, अतिसार होणे, संडासमध्ये रक्त पडणे, ताप येणे, पोटामध्ये कळ येणे, तोंडामध्ये वारंवार फोड येणे, फिस्चुला तयार झाल्यामुळे गुदद्वारामध्ये वेदना होणे आणि थकवा येणे. या व्यतिरिक्त कावीळ होणे, अंगावरती खाज येणे, पुन्हा डोळ्यांवरती सूज येणे, डोळे लाल होणे, सांधे दुखणे, सांध्यांना सूज येणे, केस गळणे ही काही लक्षणे आहेत. हा आजार साधारणतः 15 ते 35 वर्ष वयाच्या लोकांमध्ये दिसून येतो, परंतु यासाठी काही अशी विशिष्ट वयोमर्यादा नाही. छोटे अपत्य किंवा एकदम वयोवृद्ध व्यक्तींना या आजाराचा प्रादुर्भाव होऊ शकतो. स्त्री आणि पुरुष या दोघांमध्ये या आजाराची लागत समान प्रमाणात होऊ शकते. क्रोन्स डिसीज या रोगासाठी जबाबदार विशिष्ट अशी काही कारणे नाही आहेत, परंतु पुढीलपैकी काही कारणे आहेत जे की या आजाराचा प्रादुर्भाव वाढवतात. अनुवंशिकता, रोग प्रतिकारक प्रणालीमध्ये झालेला बदल, शहरी भागात राहणे, पेन किलर्स, धूम्रपान, डाएट त्यामध्ये हाय फॅट आणि लो फायबर असलेलं फूड किंवा रिफाइंड पदार्थांचे सेवन. आता आपण याच्या निदानाविषयी जाणून घेऊया. त्याचे निदान हे सामान्यतः लक्षणे, काही शारीरिक चिन्हे, रक्ताच्या चाचण्या, स्टूलच्या चाचण्या, काही इमेजिंग मॉडॅलिटीज जसे की MRI, CT स्कॅन, स्पेशल प्रकारचे एक्सरेज, एंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी, सिग्मॉइडस्कोपी आणि बायोप्सी याद्वारे केले जाते. क्रोन्स डिसीज आजाराबद्दल आपण इथपर्यंत जाणून घेतलं. आता याच्या ट्रीटमेंटबद्दल थोडंसं जाणून घेऊ. यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या औषधांचा वापर केला जातो आणि काही प्रमाणात सर्जरी म्हणजेच ऑपरेशन्सची गरज लागते. यामध्ये वापरली जाणारी औषधे ही आपल्या प्रणालीला नियंत्रित करते, जसे की स्टेरॉइड्स, काही प्रकारचे इम्युनोमॉड्युलेटर्स आणि काही बायोलॉजिक्स. या व्यतिरिक्त आहारावरती नियंत्रण, योग्य पद्धतीचा आहार हाही गरजेचा आहे. क्रोन्स डिसीज या आजारामध्ये खालील प्रकारची गुंतागुंत शरीरामध्ये पाहायला मिळते. इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शन, गुदद्वाराच्या आजूबाजूला झालेले व्रण, अल्सर अथवा ऍब्सेसेस, ॲनल फिशर त्यालाच भगंदर असे म्हणतात, कुपोषण आणि रक्ताच्या गुठळ्या बनणे. कोणत्याही प्रकारच्या जीवनशैलीमुळे आपण या आजारापासून स्वतःचे संपूर्णपणे रक्षण करू शकत नाही, परंतु काही प्रतिबंधात्मक उपाय निश्चितच आपल्याला उपयोगी पडू शकतात. कमी चरबीयुक्त आहार घेणे, भरपूर प्रमाणात पाणी पिणे, नियमित व्यायाम करणे, चिंता आणि तणाव यांची पातळी कमी ठेवणे, कमीत कमी 7 तास अखंड झोप घेणे, धूम्रपान सोडणे आणि मद्यपानावरती नियंत्रण ठेवणे. अशा प्रकारे क्रोन्स डिसीज या आजाराबद्दल योग्य माहिती, लवकर निदान आणि योग्य उपचार याद्वारे आपण त्यावरती विजय मिळवू शकतो.